पोलीस मुख्यालयात शहीद स्मारकासह रस्ते कामांचा आमदार डॉक्टर फारुख शाह यांच्या हस्ते शुभारंभ। धुळे शहरातील पोलीस मुख्यालय येथे शहीद स्मारकासह अंतर्गत रस्त्यांची कामे, प्रवेशद्वार आदी कामांचा शुभारंभ आज आमदार डॉक्टर फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आला। इतर प्रशासनिक सेवावरील भांडवली खर्च व महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माणासाठी बांधकाम करणे या अंतर्गत सुमारे 4,41,00,00,000 रुपये कामाचा शुभारंभ आज आमदार डॉक्टर फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आला। तर धुळे शहरातील संपूर्ण विकास व्हावा म्हणून आमदार डॉक्टर फारुख शाह यांचे प्रयत्न असून शहरातील प्रत्येक घटकाला न्याय मिळावा व विकास व्हावा म्हणून प्रशासनाकडून करोडो रुपयांचा निधी आणण्याचे काम आमदार डॉक्टर फारुख शाह यांनी केले असून त्यानंतर पोलीस बांधवांसाठी देखील आमदार डॉक्टर फारुख शाह यांनी शासनाकडून 4,41,00,00,000 रुपयाचा निधी आणला असून यात पोलीस मुख्यालय, प्रवेशद्वार बांधणे तसेच पोलीस मुख्यालय कवायत मैदान व्यवस्थेचे बांधकाम करणे, मैदानात ध्वजस्तंभ उभारणे त्याचे बांधकाम करणे, पोलीस मुख्यालय परिसरात शहीद स्मारकाचे सुशोभीकरणासह लॅडर कॅप, बगीचा, आवार भिंती बांधकाम, त्याचबरोबर पोलीस मुख्यालयातील मल्टीपर्पज हॉल नूतनीकरण कामाचा शुभारंभ, पोलीस मुख्यालयातील परिसरातील अंतर्गत रस्त्यांची सुधारणा करणे आदी बाबींसह या ठिकाणी 4,41,00,00,000 रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला असून निधी हा या विविध कामांना वापरला जाणार असून यासाठी पोलीस बॉईज यांनी आमदार डॉक्टर फारुख शाह यांच्याकडे मागणी केली होती। त्या अनुषंगाने आमदार डॉक्टर फारुख शाह यांनी तात्काळ दखल घेत शासनाकडे व गृह विभागाकडे या कामासाठी पाठपुरावा करून निधी आणलेला असून तसेच आमदार डॉक्टर फारुख शाह यांनी धुळे जिल्ह्यातील पोलीस बांधवांसाठी स्वतःचे घर व्हावे म्हणून प्रस्ताव सादर केलेले असून ते देखील लवकरच मंजूर होण्याची शक्यता आहे। या कामासाठी धुळे जिल्हा पोलीस कर्मचारी, पोलीस बॉईज यांच्या वतीने आमदार डॉक्टर फारुख शाह यांचे आभार व्यक्त करण्यात आले। तर देवीदास चौधरी, निवृत्त पोलीस निरीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास आर पाटील, कार्यकारी अभियंता, उपअभियंता धर्मेंद्र पाटील, नासिर पठाण, अध्यक्ष सेवानिवृत्त असोसिएशन संघटनेचे बॉबी वाघ, रऊफ पठाण, सलीम शेख शाह, नगरसेवक नासिर पठाण, नगरसेवक सईद बेग, नगरसेवक अब्दुल गनी डॉलर, डॉक्टर दीपश्री नाईक, मौलवी शकील, निजाम सय्यद, कैसर अहमद, आसिफ शाह, प्यारेलाल पिंजारी, छोटू मच्छीवाले, हालिम शमशुद्दीन, इब्राहिम शेख, नजर पठाण, नूरा शेख, अकीब अली, समीर मिर्जा, शहजाद मंसूरी, फातिमा अंसारी, मलेका खाटिक, सुलेमान मलिक, रफीक शाह, परवेज शाह, मुजाहिद शेख, नाहिद शेख, फैसल अन्सारी आदी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम पार पडला। तर या कार्यक्रमासाठी यशस्वी करण्यासाठी पोलीस बॉईज आणि पोलीस सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले। धुळे शहरात पोलीस मुख्यालयात विविध विकास कामांचे उद्घाटन माझ्या हस्ते करण्यात आलेलं आहे। आपण बघितलं असेल, आम्ही शहरात प्रत्येक घटकाला सोबत घेऊन आणि फक्त विकास हाच एक ध्यास ठेवून सर्वांगीण शहराचा विकास करतो आहोत। आणि ह्या पोलीस मुख्यालयात जे काही समस्या होती त्यासाठी आमचे पोलीस बॉईज ग्रुपचे कार्यकर्ते आणि अधिकारी, त्यात आमचे बॉबी पवार आणि त्यांचे मित्र माझ्याकडे येऊन त्यांनी विविध समस्या मांडलेली होती आणि त्यासाठी मी वर्षभरापासून त्याचा पाठपुरावा करत होतो आणि त्यासाठी मी 6 कोटी रुपये मंजूर करून आणलेले आहे। त्यात आम्ही एक शहीद स्मारक उभारणार आहोत आणि जे पोलीस मुख्यालयाचं जे प्रमुख प्रवेशद्वार आहे त्याच्या सुशोभीकरण, तसेच जे हॉल आहे त्याच्या नूतनीकरण आणि येथील कॉन्क्रीट रस्ते आणि गटार वगैरे आम्ही विविध विकास काम यासाठी करणार आहोत। यावेळेस माझ्यासोबत आमचे सलीम शेख, निजामदादा सय्यद, तसेच फैसल अन्सारी, प्यारेलाल भाई पिंजारी, महिला जिल्हाध्यक्षा दीपा मॅडम, फातिमा मॅडम, मलाइका मॅडम आणि असंख्य कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत।